तर हाय मित्रांनो, सर्वांना जय भीम. आणि तर माझा मोठा मुलगा आहे, त्याला मी लाडानं माय म्हणतोय. तर माझी माय काय करती तुम्हाला दाखवतो. ही बघा माझी मम्मा काय करती. मम्मा मेहंदी. अरे बापरे, माझी माय मेहंदी काढायली. माय बघू तुझी मेहंदी त्या हातावरची. अरे मोडन वर उचल. वाव, छान छान. मला पाय दे ना एक. अरे वा, गुड बाय. आणि हे बघा माझं इकडं पिल्लू. पिल्लू हाय कर. अरे दोन दोन पिले आहेत मला. इथं माझी मम्मा आहे आणि ही माझे पिल्लू आहे. कसं आहे बघा, ही माझी मम्मा आहे आणि ही माझं पिलू आहे. आणि माझं दुसरं पिलू शांत झोपलंय. कुठं गेलेली मग झालं. या बघा हे इकडे झोपलाय माझा मोनू दादा. लय झोपलाय शांत. झोपा, गुड नाईट. तर उद्या मकर संक्रांत आहे. कुणी मानो नाही मानो काही असो, आपण जरी जे भीमवाले असलो तरी बी काय माहिती आहे का, आमच्या पिल्लूच्या शाळेमध्ये उद्या मकर संक्रांत आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या पिल्लूला मेहंदी काढली आहे सोनू भाऊला. आणि त्याला तिळगुळ वगैरे देणार शाळेमध्ये. मॅडमला तो तिळगुळ देणार आहे. त्याच्यासाठी त्याच्या हातावरती मेहंदी काढली छान छान. त्याच्या मम्मीने काढली. तो काय म्हणत नव्हता की मेहंदी काढा म्हणून, पण तरी पण त्याच्या मम्मीने काढली. तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी कोण आणले होते. तर सोनू भाऊला झोप येत नव्हती. तर त्याची मम्मी म्हणली तुझ्या पण हातावर मेहंदी काढते. मग सोनू भाऊच्या पाठीमागून पण काढली हातावर. आणि पोरानं शर्ट घालायचं. आता तर झोपणार आहे ते, तर झोपल्यावर पूर्ण कपडे काढून झोपतंय. आता चडी पण काढून झोपणार आहे ते. हे माझी क्यूट क्यूट बॉय आहे, लाडाची लय. पप्पी दे ना. हो ना सोन्या, कर ना. हो अरे वा, लयच गोड होती बाई. लेकराच्या पप्प्या लय भारी. चालतंय, बाय, गुड नाईट, हॅपी मकर संक्रांत, जय भीम.